आनंदम कृष्णं वंदे जगद्गुरुं श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयते इंद्रिय ज्ञानम लभत्वा परा शांती मच्चिरेनादी गच्छती। वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत पांडुरंगाला वंदन करून, रुक्मिणी मातेला वंदन करून, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली जगद्गुरु तुकाराम महाराजांना वंदन करून, संत श्रेष्ठ मुक्ताबाई जनाबाई यांना वंदन करून, या ठिकाणी माझ्यापेक्षा वयानं, ज्ञानानं आणि सेवेनं ज्येष्ठ श्रेष्ठ असणाऱ्या तुम्हा सर्वांना प्रणाम करून आपण या ठिकाणी सेवेला सुरुवात करायची आहे। नित्यनैमित्तिक असा हा होत असलेला अधिक मासमधील हा सप्ताह आणि ह्या सप्त्यातील आजची 5व्या दिवसाची प्रवचन सेवा मला प्राप्त झाली, हे मी माझं परमभाग्य समजतो। आज या ठिकाणी आपण सेवेला घेतलेला हा श्लोक ज्ञानेश्वरीतील अध्याय क्रमांक 4 ज्ञानकर्म संन्यासयोग यामधील हा 39व्या क्रमांकाचा श्लोक आहे। तर हा श्लोकाचं वर्णन करत असताना की ज्ञानेश्वर माऊलींनी इतर ठिकाणी निरूपण करताना सांगितलेल्या या श्लोकाखालील ओव्या की तरी आत्मसुखाच्या गोडिया विटे जो सकळ विषया जयाची या ठाई इंद्रिया मानू नाही। जो मनासी चाड न सांगे जो प्रकृतीचे केले नेगे जो श्रद्धेचे संभोगे सुखिया झाला तया त्याची गिवशित ते ज्ञान पावे निश्चित हे माझे जयाबीचं अचुंबित। ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे आणि शांतीचा अंकुर फुटे मग विस्तार बहु प्रकटे आत्मबोधाचा। मग जीवती वास पाहिजे तेवती शांतीच देखीजे ते आपपर निर्धारित। असं या ओवीने ज्ञानेश्वर माऊलींनी खाली निरूपण केलेलं आहे। मग श्रद्धावान लभते ज्ञानम हा ज्ञान देत असताना भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की हे ज्ञान मी पूर्वी सूर्याला दिलेलं आहे, सूर्यानं मनुला, म्हणून इक्ष्वाकूला दिलेलं आहे आणि असं हे परंपरेनं चाललेलं ज्ञान अनेक राजे महात्म्याने घेतलेलं आहे। पण कालांतरानं काही समाजामधील माणसं ही विषयामध्ये गुंग झालीत, त्यामुळे हे ज्ञान लुप्त झालं म्हणजे थांबलं। आणि अर्जुना आज तुझ्यासारखा आज ज्ञानी श्रद्धाळू असा भक्त मला प्राप्त झाला म्हणून हे ज्ञान मी तुला सांगत आहे। तर हे ज्ञान लुप्त का झाले तर अनेक विषयांच्या मध्ये लोक गुंतल्यामुळे की जसं एखाद्या नगरीमध्ये विवस्त्र राहणारे लोक कपडे घालत नाहीत, अशा ठिकाणी मौल्यवान कपडे विकण्यात काय अर्थ आहे काय? ज्या ठिकाणी लोक गायन चालू बहिरे आहेत त्या ठिकाणी गायनाचा काय उपयोग आहे काय? तशा पद्धतीनं लोक विषयामध्ये गुंतल्यामुळे हे ज्ञान लुप्त पावलं। आणि आज तुला मी हे ज्ञान देत आहे की तू त्या पात्रतेचा आहेस म्हणून श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयती इंद्रिय ज्ञानम लभत्वा परा शांती मच्चिरेनादी गच्छती। श्रद्धाळू ज्ञान साधनेला तत्पर असलेला आणि जितेंद्रिय असलेला असा मनुष्यच शांतीरूप मोक्ष प्राप्त करून घेतो। मग मोक्ष म्हणजे काय? शास्त्र आपल्याला सांगते की सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती। आपण बारकाईने जर विचार केला तर आपण हा परमार्थ करत आहे, पण परमार्थ करत असताना परमार्थिक लोकांना सुद्धा अशी शंका आहे की मी हा परमार्थ करत आहे पण मला याची फलप्राप्ती का नाही? तर याचा बारकाईने जर विचार केला, चिंतन केलं तर हे ज्याच्या त्यानं मनाला आपला प्रश्न विचारायचा आहे की मी खरोखरच माझ्या ठिकाणचा असणारे हे दोष गेलेले आहेत काय? शास्त्र सांगतंय मल विक्षेप आणि आवरण। मल म्हणजे निश्चित कर्म करण्याची वासना, ही माझ्या ठिकाणची खरोखरच गेलेली आहे काय गेली नाही, हा ज्याच्या त्याला प्रश्न आहे। जसं आता उदाहरणादाखल सांगायचं झालं तर स्वामी विवेकानंदांच्या पुस्तकामध्ये मला वाचनात आलेलं आहे की गरीबाला श्रीमंत आवडत नाही, विधवा स्त्रीला सौभाग्यवती आवडत नाही, वेश्येला पतिव्रता आवडत नाही। त्या पद्धतीनं मी आध्यात्मिक लोकांच्या बाबतीत बोलायला लागलोय की त्यांना का फलप्राप्ती होत नाही, ज्याच्या त्याने का विचार करायचा असं का म्हटलं मी? याच्या पुढे ते चिंतन आहे की आपण हा सप्ताह करत असताना मी इतक्या वर्ष मी या सप्त्यामध्ये सहभागी असून मला फलप्राप्ती का होत नाही?
तर आम्ही ज्या पद्धतीने इतर क्षेत्रामध्ये वागतो तसंच अध्यात्मामध्ये सुद्धा वागतो, की हा सप्ताह करत असताना किंवा आम्ही आमच्या ठिकाणी सप्ताह करत असताना काही लोक झाले की आपलं निघून जातात, काही लोक सहभाग घेत नाहीत, पण येतात मंदिरात, त्यांची सुद्धा मापं काढत बसतात. आणि जी येतात अध्यात्म प्रमाणात म्हणून जी आपण येतोय त्यातली पण काही मदत न करता निघून जातात, आणि काही सगळं करू लागतात, पण आणि त्याच्या पुढे होऊन काही करणारे जे आहेत त्यांची मापं काढत आम्ही बसतोय. म्हणजे आपण काय करतोय की आध्यात्मिक क्षेत्रात असून सुद्धा आपल्याकडली काय झालेलं नाही, पाप वासना निघून गेलेली नाही. ही पाप वासना आपली निघून गेली तरच आपण इतक्या वर्ष अध्यात्म केलेलं, प्रमार्थ केलेला, हे ज्ञान वाचन केलेलं, ग्रहण केलेलं आपल्याला फलप्राप्ती कधी होईल तर आपल्या ठिकाणची ही मल गेला. आम्ही मल म्हणजे सारखं सांगतोय दुसऱ्याचं चोरी केली, हे केलं, ते केलं नाही. आम्ही अध्यात्मात राहून सुद्धा एकांद्र्याच्या विषयी वाईट चिंतन करतो, ते सुद्धा मलच आहे. आणि विक्षेप म्हणजे चित्ताची चंचलता आहे. मग आपण त्यासाठी हरिपाठ करतोय, गाथा भजन करतोय, सर्व काय करतोय, प्रवचन कीर्तन म्हणणं, रामकृष्ण हरे, आम्ही सतत नामस्मरण होतोय, पण आपल्या ठिकाणचं ती चंचलता का जात नाही तर आपल्या ठिकाणचा हा पहिला मल दोष गेलेला नाही. म्हणून शास्त्र सांगते की मल दोष आणि विक्षेप जे दोन दोष आहेत ते आपण स्वतः घालवायचे आहेत. आणि आवरण दोष जो आहे, देह मी आहे, देहासंबंधी सर्व पदार्थ आहेत, हा आवरण दोष आहे. हा एखाद्या श्रोत्रिय भर्मनिष्ठ आणि कृपाळू सद्गुरूंना शरण जाऊन हा दोष घालवायचा आहे. पण बरोबर आहे, पण मल आणि विक्षेप दोष जाण्यासाठी सुद्धा संगत त्या पद्धतीची असावी लागते. म्हणून श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयती इंद्रिय, की आमची परिस्थिती अशी निर्माण झाली की आम्ही अध्यात्मामध्ये आहे, परमार्थामध्ये रात्रंदिवस आहे. पण उदाहरणादाखल सांगायचं झालं तर तो दुसऱ्याकडे बोट करून सांगण्यापेक्षा मी माझ्याकडून सांगतो की जिल्ह्याची 3 वर्ष चॅम्पियनशिप आणण्यामध्ये मी आहे, 5 किलोमीटरला पहिला आहे. हे सांगण्याचा इथला विषय नाही आहे, पण का सांगालोय, दृष्टांत दाखल पटवून देण्यासाठी सांगालोय की माझ्याच घरामध्ये एक दिवस चोरांनी डल्ला मारला आणि मी जागा झाल्यानंतर चोर पळू लागले, आणि चोर पळत असताना मी त्या चोरांचा पाठलाग केला. पण मला 5 किलोमीटर हिटणं म्हणजे कमीत कमी आदमापूर. पण ते चोर पळत असताना ते चोर सुरुवातीला भीतीमुळे जास्त स्पीडनं पळू लागले, आणि ते चोर मला काही केल्या सरोड्याच्या सेंटरपर्यंत सापडल्या नाही. आणि मी मग काय केलं की मी एवढा चॅम्पियनशिप आहे, पळणार आहे म्हटलं, आणि मी त्या चोराला दाखवून देऊया म्हटलं, आणि मी त्या चोराच्या पुढे पळालो. मी पळालो कुठं, चोराच्या पुढे पळालो, आणि चोर कोणीकडे गेला, मालव्याकडे गेला. फलप्राप्ती झाली काय, त्याला जे पकडायचं आहे ते केलं काय नाही. पण मी काय करत बसलो, माझाच मोठापणा दाखवत बसलो की मी किती पळतोय. तसं आमचं अध्यात्मामध्ये कसं झालंय की मी किती पळतोय, मी किती करतोय, असं दोष आपल्या ठिकाणी झालेला आहे. म्हणून श्रद्धावान लभते ज्ञानम, श्रद्धा कुणावरती असली पाहिजे तर त्या भगवंतावरती असली पाहिजे. मग ती श्रद्धा कशी पाहिजे तर ती निष्काम पाहिजे. तर तो कोण आहे तर आपल्या ठिकाणी आपण जर विचार केलं तर मी आता 1 वर्ष ट्रेनिंगमध्ये होतो, तर माझ्याकडं सर्व जाती धर्मातली होती मुलं. पण मी बोलत असताना त्यांना देवाविषयी आवडायचं नाही काही ना, की देव मानणारे सुद्धा लोक खरोखर आहेत. काही मूर्तीपूजा आवडत नाही, काही नाही, अशी पण लोक आहेत. पण तो देव कसा आहे हे त्यांना पटवून देण्यासाठी सांगत असताना मला ते दृष्टांत परत तुमच्यासाठी होईल की पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश ही पंचमहाभूते आहेत. शास्त्र असं सांगतंय की ह्या पृथ्वीवरती 28% पृथ्वी जमीन आणि 72% पाणी आहे. आता जर विचार केला तर आपण एखादी बादली पाण्याची भरून घेतली आणि त्या बादलीमध्ये एखादा जर ढेकळ टाकला तर ती विरघळायला किती वेळ लागतो, 2 मिनिटात 3 मिनिटात ती विरघळते. आणि ह्या पृथ्वीवरती 72% पाणी असून 28% पृथ्वी असून ती का विरघळू शकत नाही. म्हणजे ह्या पृथ्वीला गिळकृत करण्याचा प्रयत्न कोण करत असेल तर ते पाणी करतंय. पण ते पाणी गिळकृत करण्याचा प्रयत्न करतंय, पण ती गिळकृत होऊ शकत नाही. त्या पाण्याला सोकवण्याचा प्रयत्न कोण करत असेल तर ही अग्नी करते.
आणि अग्नीला भडकवण्याचा विझवण्याचा प्रयत्न कोण करत असेल तर हे वारा करतो. म्हणजे ही एकमेकाला गिळकृत करण्याचा प्रयत्न करतात आणि या सगळ्यांना आपल्या कुवेमध्ये ठेवण्याचा प्रयत्न कोण करत असेल तर ते आकाश करतोय. आणि या आकाश आणि या पंचमहाभूतांना नांदवणारा कोण असेल तर तो भगवंत आहे. म्हणून चाले हे शरीर कोणाचे असत ते कोण बोलवितो हरवीन, ऐकवी देखील एक नारायण. त्याच्याशिवाय आपल्या जीवनामध्ये कोणीही तुम्हाला सांगायचं झालं तर मी फक्त अनुभवाला अंगात या जगात देत असे. अनुभवातनं बोलणारा महाराज आहे की विचार जर केला तर तुम्हाला जर त्यानं जर त्या भगवंतावर तळ हातावर घेतलं, संत कृपा तुमच्यावर झाली तर या जगातील कुणीही काहीही तुमचं वाईट करू शकत नाही. पण हे संतांच्या सारखं जीवन जगून आपण प्रयत्न केला पाहिजे. त्यावेळी तुम्हाला समाज बेरजे धरणार नाही. हे लिहून घ्या. ज्यावेळी तुम्ही संतांच्या पावलावरती मार्ग दावणे गेले आधी दयानिधी संत तेने पण ते चाले जाता न पडे गुंता कोठे काही. त्या संतांच्या पावलावरती पाऊल ठेवून आचरण करण्याचा ज्यावेळी प्रयत्न तुम्ही करणार त्यावेळेस तुम्हाला ह्या कलियुगात कुणीही तुम्हाला जवळ घेणार नाही. अशी ही श्रद्धावान लभते ज्ञानम. मग ह्यो फाउंडेशन का आहे, ह्यो जो श्लोक घेतला याच्या खाली ओव्या आहेत. हा फाउंडेशन आहे असं माझं मत आहे अध्यात्माचं. की का तर आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. तुकाराम महाराज म्हणतात आपुलाले चित्त शुद्ध करा. हित तरी करा देवाचे चिंतन करून या मन एकवित. हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा, चित्तशुद्धी सेवा देवाची. चित्तशुद्धी सेवा देवाची, चित्त शुद्ध करा. अशा पद्धतीनं प्रत्येक अभंगामध्ये आणि प्रत्येक जर ओवीमध्ये आणि शुल्काचा जर विचार केला तर या इंद्रियांच्या विषयी सगळं सांगितलेलं आहे. तरी आत्मसुखाच्या गोडिया तर तुमच्या आमच्या ठिकाणी काय झाले, आम्ही विषयामध्ये गुंतलेल्या. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात विषयी विसर पडिला निशेष, अंगी भ्रमरस ठसावला, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला. विषयाचा विसर जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत नामस्मरण केल्याचा काही उपयोग होणार नाही. म्हणून विषयी विसर पडिला निशेष, अंगी भ्रमरस ठसावला. त्या विषयाचा विसर कायम आपल्याला पडला पाहिजे. तर आपल्या ठिकाणी सतत त्या विषयाचा विसर पडत नाही. आपल्याला फक्त कधी पडतो, काही लोकांना घेतल्यावर पडतो, काही लोकांना झोपल्यावर पडतो, नाहीतर विषयाचा विसर पडत नाही. म्हणून या विषयाचा विसर जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत नामस्मरणाचा काही उपयोग होत नाही. म्हणून अनपेक्ष सुचिर दक्ष उदासीनो गतव्यता, सर्वारंभ परित्यागी योम भक्त समीप्या. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करणारा, अनपेक्ष सुचिर दक्ष, आतून बाहेर शुद्ध असणारा असा सुचिर दक्ष असा भक्त मला प्रिय आहे. पण कधी जर त्याच्या ठिकाणी इंद्रिय ताब्यात असतील तर. म्हणून श्रद्धावान लभते ज्ञान म्हणून शास्त्र सुद्धा सांगतंय. श्रद्धा सांगत असताना सांगते वेदांत शास्त्र आणि गुरु यांच्यावरती अत्यंत विश्वास असणे ही श्रद्धा आहे. तर त्या गुरूंच्या वरती अत्यंत विश्वास का ठेवायचा, तर आपल्याला जन्मताच या डोळ्यानं जे नेत्रानं जी दृष्टी दिलेली आहे ही भगवंताने दिलेली आहे. पण ज्यावेळी आपल्याला ह्या डोळ्याचं ऑपरेशन करायला लागतं, ह्या डोळ्यावरली काजळी काढावी लागते, त्यावेळी चष्मा रूपानं जे आहे तो चष्मा जे आहे ते आपल्याला संत आहेत, सद्गुरू आहेत. ही दृष्टी आपल्याला दाखवून देणारं कोण आहे. जसं पाण्यावर शेवाळ आलेला आहे, फक्त ते शेवाळ बाजूला करायचं हे सांगणारं कोण असतील तर गुरु आहे. जसं एकांद्र आता आमचं कसं झालंय, तर्क दृष्टीचं शास्त्र शिकल्यावर आमचं झालंय. एक तर्कशास्त्राचं दृष्टी ज्ञान शिकलेला, तर्कशास्त्र झालेला पदवीधर असा पुढची पदवी घेण्यासाठी तो अभ्यासामध्ये मग्न राहण्यासाठी जंगलामध्ये जातो आणि अभ्यास करण्यासाठी बसतो. असा अभ्यास करत असताना त्याला एक दिवस तहान लागते आणि योगायोगानं त्याच्या पुढ्यामध्ये एक भिल्लाचा मुलगा हुडी मारतो आणि हुडी मारल्यानंतर तो घाबरतो आणि त्यावेळी तो मुलगा म्हणतो की मी काय नाही, मी वनातच काय मसतो, जंगलातच आहे, मी भिलाचा मुलगा आहे, तुला काय भ्यायची गरज नाही. त्यावेळी तो विचारतो की मला तहान लागलेली आहे पण पाणी कुठं मिळणार. तर्कशास्त्राच्या दृष्टीचं ज्ञान कोण शिकतोय, हा शिकतोय आणि हा त्याला विचारतोय पाणी कुठं आहे. तर त्यावेळी तो म्हणतोय की ती झाडे हिरवीगार आहेत त्या ठिकाणी पाणी आहे, इतर झाडं सर्व वाळलेले आहेत त्या ठिकाणी पाणी नाही.
तर्कशास्त्राच्या ज्ञान घेणारा हा त्याला प्रश्न करतोय आणि तो त्याला सांगतोय की त्या ठिकाणी पाणी आहे. आणि त्या ठिकाणी ती जातात आणि गेल्यानंतर तर मुलगा तो बघतोय तर पानं पटपटपट बाजूला करतोय, उपडी पडतोय आणि घडाडा पाणी पितोय. तो पाणी पिऊन बाजूला होतोय आणि शिव म्हणतोय तू घाणी पाणी कसलं प्यालास म्हणला, घडाडा म्हणला. किंवा हात आत घालतोय आणि ढवळून बघतोय तर गाळ होती. इथं पाणी वर असते, सगळा खाली गाळच असतोय. पण तो मुलगा विश्वासानं भडाडा ते पाणी पितोय घटाडा आणि शिव मात्र तो गाळ हलवतोय वर येतोय आणि म्हणतोय शे कसलं केमिकल युक्त पाणी असलं तर, कावीळ झाली तर, अतिसार झाला तर. म्हणजे याच्या ठिकाणी अनेक प्रश्न निर्माण होतात. तसं आमच्या ठिकाणी अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत की हे खरोखर क्षत्रिय आहेत काय, ब्रह्मनिष्ठ आहेत काय, सद्गुरूंच्यावरती तुमचा आमचा विश्वास नाही आहे. पण आपल्या ठिकाणचं दोष गेलं तरच ते आपल्याला सद्गुरू भेटतात, अन्यथा भेटत नाहीत. म्हणून मल विक्षेप हे दोष गेल्यानंतर आपल्याला ते क्षत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू सद्गुरू भेटले तर आपल्या ठिकाणचा असणारा दोष ते निश्चित घालतात की तो दोष कोणता आहे, आवरण. देह मी आहे आणि देहासंबंधी सर्व पदार्थ माझे आहेत. हा अर्जुनाच्या ठिकाणी दोष होता. म्हणून अशोच न स्वच्छस्त्वम प्रज्ञावादाशी भाष्य गतासुन गता स्वच्छ नानु स्वच्छंती पंडिता. अर्जुना तू विद्वानांच्या गोष्टी पंडिताच्या गोष्टी बोलतोस आणि यांना मारलं तर पाप लागला असं म्हणतोस. तुझ्या ज्ञानाचा काही उपयोग नाही. तू यांना मारणारा कोणी नाहीस, मारणारा मी आहे, निमित्त मात्र तू आहेस. त्या ठिकाणी अर्जुनाचा असणारा हा देहाविषयीचा देह नव्हे मी सरे उरला उरे विठ्ठल, फक्त हा आत्मा हा श्रेष्ठ आहे, देहाला काही महत्व नाही. आणि असं त्याला बोध केल्यानंतर त्याच्या ठिकाणचं ते मग 11व्या अध्यायानंतर त्याच्यात बदल झाला अर्जुनाचा की तसं ते क्षत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू सद्गुरू असणारा आपल्या ठिकाणचा दोष घालवतील. मग ते विवेक वैरागी आणि क्षमाधिष्ठिक सांगत असताना विवेक म्हणजे सत्संगतीने आत्मा अविनाशी व्यापक असून क्रियारहित आहे, त्याच्या व्यतिरिक्त सर्व चंचल आणि नाश पावणार आहे. की आम्ही तुम्ही सतत तुम्ही तरी कायमच ऐकलेला आहे. पण वैराग्य पुढे सांगत असताना सांगितले ये लोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल असलेल्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेला वैराग्य म्हणते. मग आता हे वैराग्य सांगत असताना काय तर आपल्याला यामध्ये 5 गोष्टी प्रामुख्याने घ्याव्या लागतील या वैराग्यामध्ये. तर कुठली, पहिल्यांदा आपल्याला ती गोष्ट अनुकूल असली पाहिजे आणि त्या गोष्टीबद्दल आपल्याकडे वैराग्य असलं पाहिजे. दुसरी बाब, ती गोष्ट आपल्याला डोळ्यानं ती वस्तू दिसली पाहिजे आणि तिच्याविषयी वैराग्य प्राप्त झालं पाहिजे. तिसरी बाब, ती वस्तू आपल्याला अनुकूल पाहिजे आणि तिच्याविषयी आपल्याला वैराग्य प्राप्त झालं पाहिजे. चौथी बाब, ती वस्तू आपल्याला प्राप्त झाली पाहिजे आणि तिच्याविषयी आपल्याला वैराग्य झालं पाहिजे. पाचवी बाब, ती वस्तू आपल्याला अनुकूल असली पाहिजे, डोळ्यानं दिसली पाहिजे, अनुकूल प्राप्त झाली पाहिजे आणि ती वस्तू भोगण्याची आपल्याकडे पात्रता असली पाहिजे. 5 बाबी लक्षात महत्वाच्या आहे. एक, ती असलीच पाहिजे. दुसरी, ती डोळ्यानं दिसलीच पाहिजे. तिसरी, ती अनुकूल असली पाहिजे. 4, ती प्राप्त असली पाहिजे आणि 5वी, ती भोगण्याची पात्रता आपल्याला असली पाहिजे. तर पहिले असलीच पाहिजे का, तर मी या ठिकाणी आता प्रवचन करत आहे आणि प्रवचन करत असताना प्रवचन झाल्यानंतर मला एक तुमच्यातले महात्मा दोघे जण म्हणलेत की महाराज प्रवचन सुंदर झालंय आणि आम्हाला एक तुम्हाला वस्तू द्यायची आहे आणि ती तुम्ही स्वीकारावी. तर मी त्यांना प्रश्न केला की ती तुमच्याकडे वस्तू आहे काय. तर हाय महाराज, आम्ही तुम्हाला देणारच आहे, ती तुम्ही वस्तू स्वीकारायलाच पाहिजे. त्यांनी बराच आग्रह केल्यानंतर मी म्हटलं ठीक आहे, मला ती वस्तू द्या. आणि ती वस्तू द्या म्हटल्यानंतर त्यांनी मला म्हटले हे घ्या वस्तू, ही तुम्हाला वस्तू घ्या. मी म्हटलं ही काय आहे, तर हे म्हटले सस्याची शिंग आहे. मग आता सस्याला शिंग आहेत काय, नाही, पण म्हणजे ती वस्तू नाही. मग मी काय सांगितलं की जी वस्तू नाही त्या वस्तूविषयी वैराग्य व्हायचा काय विषय. जी वस्तू मला प्राप्त तिने आहे ती दिली असती, असलेली वस्तू दिली असती तर वैराग्य झाला असतं, तर वेगळं म्हणता आलं असतं. ती वस्तूच जर नसेल तर त्या वस्तूविषयी वैराग्य व्हायचा काय विषय येत नाही. दुसरा, ती वस्तू डोळ्यानं दिसली पाहिजे. नाहीतर डोळ्यानं दिसत नाही
आणि त्याविषयी वस्तूविषयी वैराग्य झालं तर ते वैराग्य म्हणता येणार नाही. ज्यावेळी अकबर बादशाह सायंकाळच्या वेळी जेवायला बसल्यानंतर बिरबलचं काहीतरी काम निघलं आणि अकबरच्या घरी गेल्यानंतर ती सायंकाळची 8ची टायमिंग होती आणि त्या ठिकाणी बिरबल गेल्यानंतर पहारेकऱ्यांना म्हणला की मला अकबरला भेटायचं आहे. त्यावेळी त्या पहारेकऱ्यांनी त्याला सोडलं नाही, पण त्यानं सांगितलं की तुम्ही अकबरला जाऊन सांगा की बिरबल आलेले आहेत आणि महत्त्वाचं काम आहे. त्यावेळी ते पहारेकरी गेले आणि अकबरला सांगितलं की बिरबलचं काहीतरी महत्त्वाचं काम आहे, तुम्हाला भेटण्यासाठी आलेलं आहे. त्यावेळी त्यांना प्रवेश दिला, बिरबलला आत सोडलं. बिरबल आत गेल्यानंतर बिरबलनं तिथली परिस्थिती पाहिली तर अकबर जेवत होते आणि त्यांच्या समोर एक मांजर बसलेलं होतं आणि त्या मांजराच्या डोक्यावरती एक दिवामय समय लावून ठेवलेली छोटी होती. ते पाहिल्यानंतर बिरबल सारखा त्या मांजराकडे अकबरकडे पाहिला, मांजराकडे अकबरकडे पाहिला. बिरबलला त्याचं आश्चर्य वाटायला आलं की अकबर जेवत आहे आणि त्याच्यासमोर बसलेल्या मांजराच्या डोक्यावरती ही पंथी आहे, दिवा आहे आणि हे हालत नाही. त्यावेळी त्या बिरबलचं इकडं तिकडं सारखं पाहणं पाहून अकबरला थोडंसं राहवलं नाही आणि अकबरनं त्या ठिकाणी बिरबलचा अपमान केला, बोललं की तुझ्याकडे एवढं हे तटस्थता आहे काय, तुझं मन एकाग्रता आहे काय, तुझ्याकडे चंचलता गेली आहे काय, ह्या मांजराच्या ठिकाणची आहे काय पहा की ह्या मांजराच्या डोक्यावरती पंथी दिवा आहे आणि मी जेवत आहे. ती बिरबलला थोडं खटाकलं. बऱ्याच प्रमाणात अकबर त्याला बोलल्यानंतर त्यांना अपमान सहन झाला नाही. ते निघून गेले आणि गेल्यानंतर घरी गेल्यानंतर घरामध्ये मुलग्याने त्यांची परिस्थिती पाहिली तर ते एकदम नाराज होते आणि मुलग्यानं प्रश्न बिरबलना केला की तुमचा एवढा चेहरा का पडलेला आहे. तर त्यांनी सगळी ती घडलेली घटना अकबरच्या घरची सांगितली. त्या राजवाड्यातली सगळी घटना सांगितल्यानंतर मुलगा पण बिरबलचा म्हटलं तो त्या पद्धतीनेच हुशार होता. ठीक आहे म्हटला की आपण उद्या या टायमिंगलाच अकबरच्या घरी जाऊ. आणि तो गेला आणि तो मुलगा तिथून निघून गेला आणि त्या मुलग्यानं आपल्या खिशामधून एक वस्तू आणली आणि ती वस्तू घेऊन आपल्या वडिलांना घेऊन तो दुसऱ्या दिवशी ठरल्या वेळेप्रमाणे अकबरच्या दरबारामध्ये गेला आणि पहारेकऱ्यांच्याकडून त्यांनी परवानगी घेतली आणि त्या दरबारामध्ये प्रवेश केला. तर जाऊन पाहिलं तर ते त्याप्रमाणेच की अकबर जेवत आहे आणि मांजराच्या डोक्यावरती ती पंथी ठेवलेली आहे, समय ठेवलेला आहे आणि अकबर जेवत आहे, मांजर तटस्थ बसलेला आहे. हे थोडं बिरबलला आश्चर्य होतं, पण मुलगा कडे ते औषध असल्यामुळे तो कणखर होता आणि अकबर बी पाहायला आला की हे आपल्या दोघंजण माझ्याकडे बघतात, मांजराकडे बघतात, माझ्याकडे बघतात, मांजराकडे बघतात. मुलग्याला बी आश्चर्य वाटलं असं वाटलं आणि अकबर परत बोलण्यात आदत होता. एवढ्यात त्या मुलग्यानं काय केलं की त्या आपल्या खिशातली वस्तू काढली, ती मांजराकडे सोडल्यावर काय केली, मागं वळली. तर त्याच्याकडे ती वस्तू होती, ती हुंदीर होता. त्यानं ते पुढं सोडला, मागं वळला, पुढं पडला, मागं वळला. मांजरानं ते पाहिल्याने गापकऱ्याने त्या हुंदरावरती उडी टाकली, त्याच्या डोक्यावरती पंथी पडली. म्हणजे ते वस्तू डोळ्यानं दिसल्यानंतर त्याच्या ठिकाणी वैराग्य राहिलेलं नाही. तसं आमच्या ठिकाणी एखादी वस्तू नाही, सुंदरता नाही, त्या गोष्टीची आपल्याला म्हणजे जवळ नाही तोपर्यंत आपल्या ठिकाणी वैराग्य आहे, अन्यथा वैराग्य नाही. म्हणजे वस्तू असताना सुद्धा आपल्या ठिकाणी वैराग्य आपल्याला प्राप्त झालं पाहिजे. तिसरी बाब आहे की ती वस्तू अनुकूल असली पाहिजे. मगाच्याच सिद्धांताप्रमाणे आहे, पण तसा नाही, थोडा वेगळा आहे. मी प्रवचन आता करत आहे, प्रवचन झाल्यानंतर काही 2 व्यक्तींना जर हे प्रवचन सुंदर वाटलं म्हणून त्यांनी जर मला म्हणले की महाराज आम्ही तुमच्यासाठी एक वस्तू आणली आणि ती वस्तू तुम्ही स्वीकारायला पाहिजे, आणि ती वस्तू स्वीकारण्यासाठी त्याने आग्रह केला, पण मी नको म्हणतो,
पण तरीही ती आग्रह कराल्यात आणि त्यांनी मला ती वस्तू दिलेली आहे. तर मला त्यांनी सांगताना सांगितलंय की महाराज आम्ही अमृत आणलेलं आहे आणि ते तुम्ही स्वीकारायला पाहिजे. आणि मी ज्यावेळी होकार दिला त्यावेळी त्यांनी ती काढलं आणि मला खिशातून बाहेर बाटल दिली. तर ती कशाची होती? ग्रामोजिनची होती. मग आता महाराज स्वीकारील काय? महाराज अनुकूल कधी झालं तर ते अमृत आहे म्हणून सांगितलं त्यावेळी अनुकूल झालं. पण हे अनुकूल नसल्यामुळे महाराजांच्या ठिकाणी वैराग्य प्राप्त झालं. म्हणजे ती गोष्ट आपल्याला अनुकूल नाही म्हणून आपल्या ठिकाणी वैराग्य नाही. म्हणजे दुसरं पुढची बाब अशी आहे की ती वस्तू आपल्याला प्राप्त असली पाहिजे आणि आपल्या ठिकाणी वैराग्य झालं पाहिजे. मग ती प्राप्त असणं म्हणजे काय आणि प्राप्त नसणं म्हणजे काय? तर एक कोला द्राक्षाच्या बागेमध्ये सतत सकाळपासून संध्याकाळपर्यंत द्राक्षाच्या वेलांना उडी मारत होता. त्याला हाताला काय तोंडाला केळं लागली, द्राक्ष लागत नव्हती आणि तो कटाळला होता त्या द्राक्षाच्या अपेक्षेने. आणि संध्याकाळची वेळ होत आली, सायंकाळची अशी, आणि दुसरा एक कोला तिथून तो आपल्या घरी चालला होता आणि त्या कोल्याने हे पाहिलं आणि त्या कोल्याने त्याला प्रश्न केला की तुला काय द्राक्ष पाहिजे आहेत काय? हे म्हणला, असले आंबट द्राक्ष कोण खाईल म्हणला. शो सकाळपासून संध्याकाळपर्यंत तरी कशासाठी प्रयत्न करीता? त्या द्राक्षांसाठी करीता. पण शो त्याला काय म्हणतोय, हे असले आंबट द्राक्ष कोण खाईल? म्हणजे ह्यो का? तर ह्याला ती प्राप्त झाली नव्हती. म्हणून आपल्या ठिकाणी जोपर्यंत एखादी वस्तू प्राप्त होत नाही तोपर्यंत आपल्या ठिकाणी वैराग्य प्राप्त आहे. आणि जी वस्तू एखाद्या वेळी प्राप्त झाली की आपल्या ठिकाणचं वैराग्य निघून जाते. पुढची पाचवी बाब अशी आहे की ती भोगण्याची ताकद आपल्याला असली पाहिजे. ती वस्तू प्राप्त झाल्यानंतर ती भोगण्याची ताकद आपल्याला असली पाहिजे, पात्रता असली पाहिजे. म्हणजेच काय की आता एकादश आहे समजा आणि आता हे प्रवचनचा कार्यक्रम झाल्यानंतर सगळ्यांना इथं एक एक मुठभर शेंगदाणे द्यायचे ठरले आणि वाटायला चालू आहेत. आणि एक व्यक्ती म्हणते की मला शेंगदाणे नकोत. मग देव देणारी व्यक्ती त्याला आग्रह करायला लागले, पण ती घेणारी व्यक्ती म्हणते मला नको नको म्हणते. पण पाठीमाल्या व्यक्तीला विचारलं की ते शेंगदाणे का नको म्हणतात? तर ते म्हणले त्याला एक सूपभर काय करू ना, फूट करून आणून द्या, तो घरला घेऊन जाईल, पण तो मूठभर घेणार नाही. का? तर त्याला दात नाही, त्याला दाढा नाही. म्हणजे ती वस्तू त्याला प्राप्त असून ती भोगण्याची ताकद त्याच्याकडे नाही म्हणून त्याच्या ठिकाणी वैराग्य आहे. तसं आमच्या ठिकाणी झालेलं आहे. म्हणून श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयती इंद्रिय ज्ञानम लभत्वा परा शांती मच्ची रेनादी गच्छित. म्हणून श्रद्धाळू असणं गरजेचं आहे. कुणावरती? तर भगवंतावरती आणि सद्गुरूंच्यावरती अत्यंत विश्वास असण्याला शास्त्र श्रद्धा म्हणते. मग श्रद्धावान लभते ज्ञानम, आणि मग असं श्रद्धा झाली तर त्याला सद्गुरू भेटतील आणि त्याला ज्ञान प्राप्त करून देतील. नाहीतर आपलं कसं झालंय की आपण ह्या विषयामध्ये गुंतलेलो आहे की ह्या विषयाचा विसर आपल्याला पडलेला नाही. जसा एक राजा एका डोंगरावरती तुकाराम महाराज भंडाऱ्यावरती जाऊन नामस्मरण सतत करायचं, तसा राजा सुद्धा एक तपश्चर्या करायला, नामस्मरण करायला आणि भगवंताचा धावा करायला. आणि त्या राजाला त्या डोंगरा ठिकाणी देवानं आपलं दर्शन दिलं आणि दर्शन दिल्यानंतर त्याला सांगितलं तुला काय मागायचं असेल ते माग. त्यावेळी त्या राजानं सांगितलं की मी ह्या प्रजेचा राजा आहे आणि माझ्याबरोबर ह्या प्रजेला सुद्धा दर्शन दिलं पाहिजे. भगवंत म्हटले नाही नाही म्हणले, तू प्रजेचा विषय डोक्यानं कोण टाक, फक्त तुझ्यापुरतं दर्शन झालंय, तुला काय मागायचं असेल तर तुझ्यासाठी माग. नाही नाही म्हणले, माझ्याकडे सगळं आहे, मला काही मागायची अपेक्षा नाही, पण मला काही करून माझ्या प्रजेला दर्शन द्या. भगवंताने याचा आग्रह बघून ती मान्य केलं आणि ठीक आहे म्हणले, तुझ्या प्रजेला मी दर्शन देतो, प्रजा घेऊन ये. आणि ज्यावेळी तो राजा गेला आणि त्या प्रजेला म्हणला की आपल्याला भगवंत दर्शन देणार आहे आणि मी तुमच्या सगळ्यांसाठी आग्रह करून मागणी घेतली आहे की माझ्या प्रजेला दर्शन द्या. त्यावेळी ठीक आहे म्हणले, सगळी प्रजा राजाबरोबर दर्शन घेण्यासाठी त्या ठिकाणी डोंगरा ठिकाणी चालले.
जात असताना ही सगळीच चाललेली आहे प्रजा, आणि रस्त्यामध्ये सुरुवातीलाच 1 किलोमीटर गेल्यावर त्या ठिकाणी चांदीचं डॉलर असणारा एक ढीग दिसला. आणि तो ढीग चांदीचा डॉलरचा बघितल्यानंतर त्यातले काही जण त्या ढिगाकडे, त्या डॉलरकडे चालले घेण्यासाठी. पण ती थोडी होती, ती म्हटली अहो चला, राजाच्यामुळं आपल्याला दर्शन होणार आहे भगवंताचं, आणि चला. ते म्हणले नाही नाही नाही, उद्या परत आपण उपासना करू, काहीतरी करू, नामस्मरण करून भगवंताचे परत आपण दर्शन घेऊन, पण हे काय मिळणार नाही. ती त्यामध्ये ती काही गुंतलीत, थोडी होती, ती पुढे चाललीत राजाबरोबर. आणि पुढे गेल्यानंतर त्या ठिकाणी अनेक किलोमीटर गेल्यानंतर त्या ठिकाणी सोन्याच्या डॉलर्स नाणी असणारा ढीग दिसला. आणि त्यातली बरीच होती ती सगळी तिकडे गेलीत. आणि ती गेल्यानंतर सुद्धा त्यांना प्रश्न राणीने केला, राजाने केला, की चला म्हणले भगवंताला एवढ्याच ना आम्ही मागणी करून तुम्हाला दर्शन द्यायचे ठरले, आणि दर्शनाला चला. तर ते राणीचं आणि त्या राजाचं तिने ऐकलं नाही. ते म्हणले उद्या उपासना करून आपण दर्शन परत घेऊ, पण हे सोन्याची नाणी परत आम्हाला डॉलर मिळणार नाहीत. ती सुद्धा त्या ठिकाणी ती थांबलीत. आणि राजा आणि राणी दोघंच पुढं त्या दर्शनाला भगवंताच्या घेण्यासाठी चाललीत. आणि जात असताना पुढं थोड्या अंतरावर गेल्यानंतर राणीने सुद्धा पाहिलं तर एक रत्नमाणकांचा हिरा असणारा असा ढीग बघितला. आणि राणी सुद्धा त्याला लबूत झाली. आणि राणी सुद्धा राजाला सोडून त्या रत्नमाणकांचा हिरा आहे त्या ठिकाणी गेले. आणि मग हे राजाने सगळं पाहिलं, आणि राजा पुढे निघून गेला. आणि भगवंताजवळ गेल्यानंतर भगवंताला म्हणला, दर्शन घेतलं. आणि त्यावेळी मग त्यांनी प्रश्न राजाला केला, की तुम्ही एकटेच आले, तुमची प्रजा कुठं आहे? तर राजाने सर्व झालेला इतिवृत्तांत भगवंताला सांगितला. म्हणजे सांगण्याचा भावार्थ काय आहे, की आपण ह्या विषयामध्ये गुंतल्यामुळं विषय विसर पडिला निशेष अंगी ब्रह्मरस ठसावला, माझी मज झाले अनावर वाचा छंद या नामाचा घेतला. अशी जे संतांचं आम्ही चरित्र सांगतो, एवढं आचरण सोपं नाही. म्हणून त्यांच्यानंतर अनेक संत होऊन गेले, पण त्यांचंच नाव का आहे, तर त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती आपण म्हणतोय. हे दुःखास कारण काय आहे? शरीर आहे. शरीरास कारण काय आहे? पाप पुण्य आहे, धर्म अधर्म. पाप पुण्यास कारण काय? रागद्वेष. रागद्वेषास कारण काय? अनुकूल प्रतिकूल ज्ञान. अनुकूल प्रतिकूल ज्ञानास कारण काय? तर भेद ज्ञान. आणि भेद ज्ञानास कारण काय आहे? तर आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे. की आपल्याला शरीर जर मिळालं नसतं तर आपल्याला काय आहे, की एवढं सगळं प्राप्त करून घ्यायची गरज नाही. तर दुःखाला मूळ कारण काय आहे? शरीर आहे. म्हणून तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, देह नव्हे मी सरे उरला उरे विठ्ठल. ह्यो देह सुद्धा आपला नाही, फक्त तो परमात्मा या ठिकाणी आहे. म्हणून आत्मसुखाची गोडिया विठे जो सकळ विषया, जयाची ठाई इंद्रिया मानू नये. इंद्रियाला त्या ठिकाणी महत्व देऊ नका. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांतीशी कामू विषयावर. आपण विषयावर गुंतलेला आहे. जसं एखाद्या मनुष्याच्या घरामध्ये तो ज्या ठिकाणी बसतो त्या ठिकाणी धन पुरून ठेवलेलं आहे हे त्याला माहीत नाही. तो गावातून फिरून येतो, तुकडं मागून आणतो आणि त्यावरतीच बसून खातो का, त्याला ते ठिकाण ठेवलेलं माहीत नाही. तसं आपल्या ठिकाणी आपण विषयामध्ये गुंतल्यामुळे आपल्याला तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांतीची कामू विषयावरी. आम्हाला भ्रांती आली, आम्ही विषयावर गुंतलेलो आहे. त्या भगवंत आम्हाला कळायला नाही. हे दुःखाला मूळ कारण आहे का, आपल्याला त्या भगवंताचा विसर पडलाय. तेव्हा भगवंताचा आपल्याला विसर पडलाय. आपल्याला भिंतीला चिकटून ठेवल्यावरती सगळं असतंय, कान डोळ नाक जीभ सगळं असतंय, फक्त तू इथनं निघून गेलेला आहे. म्हणून साठविला हरी जी हृदय मंदिरी, त्यांची सरली येरजार झाला सफळ व्यापार. ज्याने त्याला अंतकरणामध्ये साठवून ठेवलेला आहे त्यांचा झाला सफळ व्यापार, अन्यथा व्यापार सफळ होणार नाही. म्हणून तैसा हृदयामध्ये मी रामू, तो सर्वांच्या ठिकाणी मध्ये आहे, पण आपण विषयामध्ये गुंतलेला आहे. श्रद्धावान लभते ज्ञानम, तत्पर संयते इंद्रिय, ज्ञानम लभत्वा परा, शांती मच्ची रेनाती गच्छती. म्हणून श्रद्धाळू ज्ञान साधनेला तत्पर आणि जितेंद्रिय असलेला मनुष्यच शांतिरूप मोक्ष प्राप्त करून घेऊ शकतो, अन्यथा कोणी घेऊ शकत नाही. म्हणून तरी आत्मसुखाच्या गोडिया विटे जो सकळ विषया, जयाची ठाई इंद्रिया मानू नये. तो इंद्रियाला महत्व देत नाही. जी इंद्रियाकडं कर्म करतात ती विहितच कर्म होत्यात आणि ती भगवंताला तो अर्पण करतो. कारण का, त्याच्या ठिकाणचा मल आणि विक्षेप दोष गेलेला आहे.
त्याच्यामुळं निश्चित कर्म त्याच्याकडं कोणत्याही प्रकारचं होत नाही. त्याच्याकडं होणारं सगळं कर्म विहित असतं आणि तो आपल्या इंद्रियांना महत्त्व देत नाही आणि ते सर्व झालेलं कर्म तो त्या भगवंतालाच अर्पण करतो. जो मनाशी चाड न सांगे, जो प्रकृतीचे केले नेगे, श्रद्धेचे संभोगे सुख्या झाला. जो मनाशी चाड न सांगे, चाड म्हणजे इच्छा, जो मनाला कोणत्याही प्रकारची इच्छा सांगत नाही असा. म्हणून तर म्हटलंय मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा ते. मने प्रतिमा स्थापली, मने मना पूजा केली, मने इच्छा पुरवली, मन माऊली सकळांची. मन गुरु आणि शिष्य करी आपुलेचे दास्य, प्रसन्न आप आपणासी गती अथवा अधोगती. साधक वाचक पंडित श्रोते वक्ते ऐका मात, नाही नाही अन्य दैवत तुका म्हणे दुसरे. म्हणून या मनासारखं दुसरं कुठलंही दैवत नाही. म्हणून हे मन प्रसन्न करण्यासाठी आपल्या ठिकाणी निश्चित कर्म करण्याची जी वासना आहे, मल आणि विक्षेप हे दोष केलं पाहिजेत. मग शास्त्र सांगतं की जसं तुमच्या ठिकाणचा आवरण दोष आहे, हा आवरण दोष जाण्यासाठी आपल्याला क्षत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळ सद्गुरू जीवनात भेटतील. जसं फळ पिकल्यानंतर त्या फळाला पोपटाला बोलवावं लागत नाही, तो पोपट त्या फळाला शोधत येतोय, तसं आपल्याला सुद्धा सद्गुरू ते शोधत येतील. पण सद्गुरू सुद्धा भेटल्यानंतर सुद्धा आपल्याला ते कळवून घेणं गरजेचं आहे. जसं एखाद्या किराणा मालाच्या दुकानामध्ये एक साधू आपल्या शिष्याला घेऊन त्या दुकानामध्ये जातात आणि त्या किराणा मालाच्या दुकानामध्ये गेल्यानंतर ते आपल्याला साधू जरी असले तरी त्यांना पोटापाण्याच्या लागणाऱ्या वस्तू घ्यावाच लागतात आणि ते त्या किराणा मालाच्या दुकानामध्ये जाऊन त्या वस्तू खरेदी करत असतात आपल्याला लागणाऱ्या जीवनाविषयक. आणि ते घेत असताना त्या मालकानं दुकानदारानं तो पिंजऱ्यामध्ये ठेवलेला पोपट असतो, तो पोपट त्या साधूंचा पोशाख बघून त्या साधूंना हळूच प्रश्न करतो की मुक्त म्हणजे काय, मला मुक्त व्हायचं आहे, मला यातून या पिंजऱ्यातून मला मुक्त व्हायचं आहे. त्यावेळी ते साधू काय करतात की चक्कर आल्यासारखं करतात आणि पडतात. पडल्यानंतर त्या पोपटाच्या काय लक्षात येत नाही, पण ते मालक ही सगळे गोळा होतात, शिष्य गोळा होतात, साधूंना पाणी वाजण्याचा प्रयत्न करतात आणि तिथनं कसं तरी त्यांना उठवून घेऊन जातात. आणि 2-3 दिवस गेल्यानंतर 4 दिवस गेल्यानंतर आणि काही किरकोळ जीवनावश्यक वस्तू लागणार असतात म्हणून साधू त्या शिष्याबरोबर त्या दुकानात येतात. आल्यानंतर ते वस्तू खरेदीला लिस्ट करत असताना तो पोपट त्या साधूंना प्रश्न करतो की मला मुक्त व्हायचं आहे, मुक्त म्हणजे काय, मोक्ष म्हणजे काय. त्यावेळी त्या परत साधू पणे आणि कोलमडून पडतात. तरी त्या पोपट्या लक्षात येत नाही, सगळे जमा होत्यात, त्यांच्याही लक्षात येत नाही. ते साधूंना पाणी मारतात, पाणी पाजतात, उठवतात, जातात. असं 2-4 वेळा होतंय. आणि एक दिवस परत ते साधू आल्यानंतर ते पोपटा प्रश्न केल्यानंतर साधू पडतात. पडल्यावर मग पोपट्या डोक्यात क्लिक होतंय की बाबा असं मीच विचारल्यावर हे साधू पडतात का. आणि मग त्याच्या डोक्यात प्रश्न निर्माण होतो आणि त्याचं ते उत्तर शोधतोय. आणि एक दिवस तो पोपट काय करतोय, आपणच पडतोय. आणि मग त्या मालक बघतोय तर मालक म्हणतोय पोपट आता मेलाय म्हणतोय आणि त्याला नेऊन त्या आपल्या कामगाराला सांगतोय त्याला नेऊन त्या ठिकाणी, त्या ओढ्या ठिकाणी, जंगलाच्या ठिकाणी टाका. आणि त्या ठिकाणी नेऊन त्या पोपटाला तो कामगार नेऊन टाकतोय आणि पोपट हुडून जातोय. की का तर त्यावेळी त्याला कळालं की त्या साधूंचा बोध त्याच्या ठिकाणी झाला, पण आमच्या ठिकाणी किती झाला काय नाही माहित नाही. म्हणून एक वेळ गाढव जरी परमार्थ न करता मेलं तर दुःख नाही, पण राजा जर परमार्थ न करता मेला तर जीवनात मोठं दुःख आहे. त्याच्यासारखा गाढव मूर्ख कोण नाही. असं का मी म्हणतोय तर गाढवाच्या ठिकाणी काय ही विद्या नाही आहे. बहुना जन्मनांते ज्ञानवानमा प्रपदते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. पुष्कळ जन्माच्या नंतर आपल्याला हा मनुष्य देह मिळालेला आहे. 83,99,999 नंतर हा 84,00,000 आपल्याला मनुष्य देह मिळालेला आहे. एवढा सोपा नाही. पाप पुण्य समान झाल्यामुळे आपल्याला मनुष्य देह मिळाला आहे. पाप जर जादा झालं तर आपल्याला ते पशुपक्ष्यांच्या योनीमध्ये जन्म मिळतो आणि पुण्य जादा झाला तर देवाधिकांच्या महात्म्यांच्या जन्म आपल्याला मिळतो. आणि हा पाप पुण्य समान झाल्यामुळं आपल्याला मनुष्य देह मिळाला आहे. एवढा सोपा नाही. पाप पुण्य समान व्हायचं सोपं नाही, कारण आपल्या हातात हे सगळंच नाही. फक्त पुण्य करायचा, साठा करायचा आपल्या हातात आहे. म्हणून जर त्या पोपटाला बोध जर त्या साधूंचा झाला असेल तर आपल्याला होणं किती गरजेचं आहे. म्हणून आपल्या ठिकाणी हे दोष झाले गेलं पाहिजेत. म्हणून तरी आत्मसुखाच्या गोडीया विठे जो सकळ विषया, तर आपल्याला विषयाचा विसर पडला पाहिजे. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे 5 विषय आहेत.
ह्या पंचविषयामध्ये आपण गुंतलेला आहे. पण ह्या पंचविषयामध्ये पशु पक्षी प्राणी मात्र एकाच विषयामध्ये गुंतलेले आहेत. शब्द, जसं ते हरिण पकडणारी बासरी वाजवतात आणि त्या बासरीला मंत्रमुग्ध होऊन त्या जाळ्यामध्ये हरिण येऊन सापडते. फक्त त्या हरणीच्या ठिकाणी एकच काय आहे, शब्दाचा विषय. स्पर्श, हत्ती पकडणारी माणसं जंगलामध्ये खड्डा मोठा काढून त्याच्यावरती फळ्या पुचक्या वगैरे टाकून त्यावरती झाडाचा पाला टाकतात आणि त्यावरती लाकडाची हत्ती करून ती उभा करतात. तिच्या स्पर्शासाठी हत्ती येतो आणि तो वज्जानं खरोखर त्या फळ्या वगैरे मोडून त्यामध्ये त्या पडतो आणि त्याला ते हत्ती पकडणारे लोक पकडतात. हा एकच त्याच्या ठिकाणी आहे, काय, स्पर्श. रस, मांस पकडणारे लोक गळाला काहीतरी मांस दानवा लावून पीठ लावून त्या पाण्यामध्ये टाकतात आणि टाकल्यानंतर त्या गळाला त्या लालसेसाठी तो मासा येतो आणि त्या गळाला लागतो. त्याच्या ठिकाणी हा एकच दोष आहे, फक्त गंध. रस, शब्द, स्पर्श, रस, गंध. जसा भोंगा कमळाच्या गंधासाठी येतो आणि त्याच्यात मंत्रमुक्त होतो आणि तो अडकून पडतो पण त्याला बाहेर पडता येत नाही, तसं आपल्या ठिकाणी हे सगळंच विषय आहेत. त्यांच्या ठिकाणी एक आहे पण आमच्या ठिकाणी मात्र काय आहे, हे सगळंच विषय आहेत. म्हणून विषय विसर पडिला निशेष, अंगी भ्रमरस ठसावला, माझी मज झाले अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असेल. नंतर सांगितलंय काय, छंद या नामाचा घेतला असेल, पण सुरुवात काय आहे, विषय विसर पडिला निशेष. म्हणून विषयाचा विसर तुमच्या आमच्या ठिकाणी निश्चितपणे पडला पाहिजे. म्हणून तरी आत्मसुखाच्या गोडी विटी जो सकळ विषयाच्या ठाई इंद्रिया मानू नये, जो मनाशी चाड न सांगे, जो प्रकृतीचे केले नेगे, तो श्रद्धेचे निसंभोगे सुख्या झाला. ह्या भगवंतांना आपल्याला इंद्रिय दिलेले आहेत, हात पाय कान डोळे मुख बोलाय वचन, हे आपण त्या भगवंताच्या ठिकाणी जोडलं पाहिजेत. आणि मग पुढे सांगितलंय की तया त्याची गिवशित ते ज्ञान पावे निश्चित, जया माझी अचुंबित शांती असे. अशा ज्ञानी माणसाला ते ज्ञान शोधत येतंय, त्याच्या शोधात लागतं आणि त्याला शोधतं कधी, तया त्याची गिवशित ते ज्ञान पावे निश्चित, जया माझी अचुंबित शांती असे. आणि मग पुढे सांगितलंय ते ज्ञान हृदय प्रतिष्ठे आणि शांतीचा अंकुर फुटे, मग विस्तार भाऊ प्रकटे आत्मबोधाचा. ते ज्ञान हृदयामध्ये एकदा प्रतिष्ठित झाले की अंकुर फुटतोय आणि मग विस्तार भाऊ प्रकटे आत्मबोधाचा. आणि मग त्याच्या ठिकाणचं सर्व म्हणून तो साधू संत खऱ्या अर्थानं होतो. म्हणून तुमचं आमचं काय आहे, हे मंदिरात आहे, ही मूर्ती गावात पूजन केलं जातं, तुमचं आमचं घरामध्ये पूजन केलं तर केलं जातं, नाही तर नाही. राजाला त्याच्या प्रजेपुरतं त्याच्या राजापुरतं पूजलं जातं, संतांना मात्र सर्व जगामध्ये विश्वामध्ये पूजलं जातं. पण ते ज्ञान हृदय प्रतिष्ठे आणि शांतीचा अंकुर फुटे, मग विस्तार भाऊ प्रकटे आत्मबोधाचा. त्यांच्या ठिकाणी असं वरील प्रमाणे सांगितलेल्या सगळ्या ओवींच्या प्रमाणे त्याच्या ठिकाणी आचरण झालं तर, आणि मग जीव ते वास पाहिजे तीव ते शांतीचे देखीजे, ते आपपर निर्धारित आहे. म्हणजे मग तो ज्या दिशेला जाईल, कुठल्या दिशेला जाईल, त्याच्याकडे वास शांती कायम सुख समाधान राहील. म्हणून नास्ती बुद्धियुक्त न चायुक्त भावना न चाभावयत शांती र शांतीशी कुत्सुकम. मन आणि इंद्रिय ज्याच्या ताब्यात आहेत त्याची बुद्धी स्थिर असते आणि ज्याची बुद्धी स्थिर असते त्याच्या अंतकरणात आस्तिक भाव असतो. ज्याच्या अंतकरणात आस्तिक भाव असतो त्याच्याजवळ शांती असते आणि ज्याच्याजवळ शांती आहे त्याच्याजवळ सुख आहे. सुख जगात कुठेही शोधायला जायची गरज नाही. म्हणजेच सुख ज्याला पाहिजे आहे त्याच्याजवळ शांती असली पाहिजे. ज्याच्याजवळ शांती असली पाहिजे त्याच्या अंतकरणात आस्तिक भाव असला पाहिजे. जगाविषयी तुमच्या मनात कटुता येता कामा नये, तुमच्या मनामध्ये नास्तिक भाव येता कामा नये. तुमच्या अंतकरणामध्ये सतत आस्तिक भाव असला पाहिजे आणि ज्याच्याजवळ आस्तिक भाव यायचा आहे त्याची बुद्धी स्थिर पाहिजे. म्हणून बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराज्य सकळ सिद्धी, रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाती, जव त्या प्रमानंदी मन नाही. म्हणून बुद्धी जर तुमची स्थिर व्यायची झाली तर तुमची ही इंद्रिय ताब्यात पाहिजेत. हे मन बुद्धी चित्त अहंकार हे सर्व तुमचं काय पाहिजे, हे तुमची इंद्रिय जी आहेत ही तुमच्या ताब्यात पाहिजेत. म्हणून मग सुख 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 असं कुठेही दुसरं शोधायची गरज नाही. म्हणून सांगितले तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांतीशी काम विषयावरी. आणि मग तुमच्या ठिकाणी सुख एकदा प्राप्त झालं की मग 12व्या अध्यायात भक्तियोगमध्ये सांगितलेला भगवंताला असणारा प्रिय भक्त
आपोआप होतो. त्याच्या मुखातून येणारे वाचा येणारे शब्द अनपेक्ष सुचिरदक्ष उदासीनो गतव्यता सर्वारंभ परित्यागी योम भक्त समेप्रिय तो अंतर्बाह्य शुद्ध होतो. का तर त्याच्या ठिकाणी कोणतीही अपेक्षा राहीत नाही. म्हणून देव तीही बळे धरीला सायास करून या नाश उपाधीचा पूर्व पक्षी धातू धिकारले जन स्वयं जनार्दन त्योची झाला. कधी देव तीही बळे धरीला सायास सायास करून देव तीही बळे धरीला सायास करून या नाश उपाधीचा नाश केला पाहिजे. मी कोणतरी वेगळा आहे, मी जगापेक्षा वेगळा आहे, मी समाजापेक्षा वेगळा आहे, शिव आविर्भाव निघून गेला पाहिजे, अहंकार निघून गेला पाहिजे. पूर्व पक्षी धातू धिकारले जन त्यानं कुठल्याही प्रकारची अपेक्षा केली नाही, धीन जकारले. म्हणून तर मग पुत्र बंधू सोयरे पिसून मिथ्या सर्व जाणून शरण निघा देवाशी. आणि मग त्याच्या ठिकाणी आपोआप होईल. 12व्या अध्यायात मी सांगायला लागलो तसं समशत्रूचे मित्रेचे तथा माना अपमान शीतोष्ण सुख दुःखेशी समसंग विवर्जित. त्याला शत्रू मित्र समान होतील, ऊन वारा पाऊस समान होईल. त्याला कुठल्याही प्रकारची कुणाकडे अपेक्षा होणार नाही, त्याला कुणाकडे कुठल्या प्रकारचं दुःख होणार नाही. तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्ट येणं केनचित. त्याला कोणी निंदा केली कुणी स्तुती केली त्याच्या ठिकाणी काहीही फरक पडणार नाही. अशा पद्धतीचं आपल्याकडं घडावं, आपल्या ठिकाणी हे भगवंताची प्राप्ती व्हावी आणि असंच आपली इंद्रिय ताब्यात राहावीत. म्हणून श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयते इंद्रिय ज्ञानम लभत वापरा शांती मच्छी रेनादी गच्छतू. श्रद्धाळू ज्ञान साधनेला तत्पर आणि जितेंद्रिय असलेला मनुष्यच शांती मोक्ष प्राप्त करून घेतो. आणि हा मोक्ष आम्हाला सर्वांना प्राप्त व्हावा अशी त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करून मी या ठिकाणी सेवेला